गाववाल्यांनो, मीरा भाईंदरात तुमचं स्वागत असा। पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे साहेब मीरा भाईंदर मध्ये आले आणि कोणत्या चांगल्या कामासाठी ते आले नाहीत, तर ते मीरा भाईंदर मध्ये पुन्हा एकदा धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी ते आले। आणि याच नितेश राणे साहेबांना मला विचारायचं आहे की याच मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाचा मोर्चा निघाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? याच मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाला घर नाकारलं जातं तेव्हा तुम्ही कुठे असतात? याच मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाला मांस मच्छी खातो म्हणून त्याला तुच्छ लेखलं जातं, त्याला फ्लॅट दिले जात नाहीत तेव्हा तुम्ही कुठे असतात? नितेश राणे साहेब, याच्याबद्दल उत्तर द्या। ज्या सोसायटीमध्ये तुम्ही आलात ना, तिथे मराठी माणसाला साईडला करून कुठे ना कुठे अपेक्स बॉडी बनवायची, सोसायटी बनवायची असे प्रयत्न केले जातात तेव्हा तुम्ही कुठे असतात? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना सुद्धा अशाच सोसायटीमध्ये कुठे ना कुठे भेदभाव केला जातो तेव्हा तुम्ही कुठे असतात? नितेश राणे साहेब, याच मीरा भाईंदर मध्ये गणेशोत्सवाची जी मूर्ती आहे घरगुती गणपतींची, ती चक्क कचऱ्याच्या पेटीतनं कचऱ्याच्या गाडीतनं घेऊन जाण्यात आली तेव्हा तुम्ही काय आलात? नितेश राणे साहेब, याच मीरा भाईंदर मध्ये मलमूत्रयुक्त सांडपाणी विना प्रक्रिया खडीत सोडलं जातं आणि त्याच्या बापाचं विसर्जन केलं। नितेश राणे साहेब, तुम्ही आलात, तुम्ही आलात ना, खरं तुम्ही बरेच तुम्ही त्या मीरा भाईंदर मधले भाजपावाले सगळे नालायक आहेत, तुम्हाला इथे यायला लागणार। पण तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला मला हेच विचारायचं आहे की मोठ्या मोठ्या डेंग्या हाकू नका। मीरा भाईंदरच्या मराठी माणसाचा नव्हे नव्हे तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल या भाजपाची काय भूमिका आहे ती आधी स्पष्ट करा। तुम्ही जिथे उभे होता तुमच्या बाजूला एकतरी मराठी माणूस होता का? त्याबद्दल उत्तर द्या। मराठी माणसाचा भाजपाला काही देणं घेणं आहे का? याबद्दल उत्तर द्या। आणि तुम्ही जे इकडे येऊन असं म्हणताय की हिरवा रंग इकडून नष्ट करणार, हो नितेश राणे साहेब, आपण ज्या भाज्या खातो ना त्या हिरव्या असतात, हिरव्या झाडांमुळे आपण ऑक्सिजन घेतो आणि तो रंग तुम्हाला नष्ट करायचा आहे। अरे बरं, करायचं तर करा, तुमच्यात खरंच दमक असेल ना तर कराच, पण सुरुवात आधी मोहन भागवतांना भाजपच्या झेंड्यांमधून हिरवा रंग काढण्यापासून सुरुवात करा। आहे दम? करणार का? त्याच्याबद्दल उत्तर द्या। आणि तुम्ही जसं म्हणालात की हे हिंदू राष्ट्र आहे, खरं आहे, नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, पण हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। इथे तुमचे नफरती बीज चालणार नाही, तुम्ही किती विष ओकला तरी चालणार नाही, कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा।